तुझं आहे तुझं पाशी परी तू का उपाशी. जागा चुकलाशी म्हणून आहे, पण मुद्दाम थोडं जरा मी मिस्किल प्रवृत्तीचं आहे, त्यामुळं असं उपहासाने मी करत असतो, पण कळूनसुद्धा देत नाही. तर भारताचा नागरिक असणं आणि संविधानिक अधिकारांना प्राप्त होणं हे जगभरात एवढं सहज सोपं नाही आहे, फार भाग्याचं आहे. तर समजू शकाल तुम्ही 1956ची प्रसिद्धीची आणि 2013ची मूल्यांकनाची एवढी आनागोंदी आहे की काय विचारायची सोय नाही आहे. आणि सर्वोच्च न्यायालय जे न्यायनिवाड्याचं मंदिर आहे, जे कुठलाही भेदभाव न मानता आस्तिक नास्तिक किंवा मिक्स ते आपलं काम कायम करत असतं. तर अशा कुठल्याही अनागोंदीला बेडबाड न घालता संपूर्ण जमीन अधिग्रहण प्रक्रिया रद्दबातल करण्याचं, तसेच ऑनलाईनला प्रसिद्धींना कायद्याचा अधिकार न देण्याचं जे काही गूढ आहे ते सर्वोच्च न्यायालय स्वतः राखून आहे, अबाधित ठेवून आहे, कसलीही काळजी नसावी. मी कुठल्याही तिरस्कृत भावनेने कोणाबद्दल बोलू इच्छित नसतो, तरीही काही जरा काय कच्च्या कानाचे असतात, तर त्यापोटी जर काही बोलण्यात आलं तर मला माफ करा. मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो. पण लक्षात ठेवा, ज्यांना स्वतःंना श्वास घेण्यासाठी देखील त्या न्याय मंदिरात जावं लागतं, तर लक्षात घ्या, न्याय मंदिराची काय म्हणू शकतो त्याला आपण महती काय असू शकते नसते हे कोणाला वेगळी सांगण्याची गरज नाही आहे. इंडियन एक्सप्रेसवेज या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे लाभार्थी बाधित गावातून आपल्या सर्व जगभरातील दर्शक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो आणि आशा करतो गमती जमती बरोबर ही जमीन अधिग्रहणाची चक्रव्यूहासारखी प्रक्रिया व्यूहरचनेने निश्चितच पार पाडण्यात आपण सगळे सहभागी असाल. धन्यवाद.